घरी एखादी भाजी नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। मी इथे एक घेतलाय बटाटा, स्वच्छ धुवून घेतलाय आणि मी तो सोलून घेतलाय। व्यवस्थित बटाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। चिरलेली कापं आपल्याला एका बाउलमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि धुतलेली कापं एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत। चवीपुरतं मीठ, हळद, तिखट, गोडा मसाला आणि फिश फ्राय मसाला मी याच्यात ॲड केला आहे। व्यवस्थित मिश्रण एकत्र झालं की मसाला लावलेली कापं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। मी फ्राय करण्यासाठी इथं तांदळाचं कणिक घेतलं आहे आणि रवा घेतला आहे। त्याच्यात आपल्याला ही मसाला लावलेली जी कापं आहेत ती व्यवस्थित घोळून घ्यायची आहेत आणि ती तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत। ही कापं तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता। मी ही कापं ताकासोबत आज सर्व केली आहेत। माझी जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।